विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा ठाकरे शिवसेना यांचे लोक फोडायला पाहिजेत, मात्र उलट ते महायुतीची लोक फोडत असल्याची नाराजी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलाताई तांभाळे यांनी व्यक्त केली। त्या खांडेगाव येथे हयातनगर, टेंभुर्णी, आसेगाव, बाभुळगाव व खांडेगाव सर्कल निहाय बूथ संवाद बैठकीत बोलत होत्या। त्यापुढे म्हणाल्या की होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आमचे संघटन वाढवत आहोत। महायुती असली तरी शेवटपर्यंत आम्ही वसमत विधानसभेची मागणी करणार आहोत। तसेच लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फायदा महायुतीला होणार असल्याचे त्या म्हणाल्या। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार, मिलिंद यंबल, अंकुश आहेर, सतीश सोमाणी, राधाकिशन साबणे, देवानंद नरवाडे, अवधूत शिंदे, शिवाजी अलडिंगे, शिवहार नरवाडे, काशनाथ चव्हाण, जयवंत सवडकर, ज्ञानेश्वर मुंजाळ, शिरीष देशमुख, अरविंद खराटे, रामप्रसाद सोळंके, प्रल्हाद साळवे, युवराज अडकिने, माऊली भालेराव, संदीप रणखांब आदींची उपस्थिती होती। काही नाही, होऊ घातलेल्या विधानसभेसाठी आम्ही आमचं संघटन वाढवत आहोत। आम्ही आमचं संघटन बघत आहोत। आज 17-17.5 सर्कल आहेत। 2 सर्कल आमचे बाकी राहिले आहेत। बाकी सगळ्या सर्कलचे आम्ही अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या आहोत। बरं वाटलं। कुठं तर महायुतीमध्ये आमचा बूथ प्रमुखाला वाटायला की आपल्याला जागा मिळते का नाही, बूथ प्रमुख संभ्रमात पडला। म्हणून आम्ही आमच्या बूथ प्रमुखाला सांगतो की बाबा शेवटपर्यंत आपण आपली युती असली तरी आपण आपला दावा सोडला नाही। आणखीन पण आम्ही आमची उमेदवारी वसमत विधानसभेमधून भारतीय जनता पार्टीला मागत आहोत। पक्षश्रेष्ठी नक्की आमचा विचार करायला असं आम्हाला वाटतंय। दोन्ही जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्यावर केली टीका-टिप्पणी आमदारावर आज आम्ही एवढ्यासाठीच बोललो की आमदार साहेब महायुतीत निवडणूक लढणार आहेत, तर आमदार साहेबांना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, त्यांचे कार्यकर्ते फोडाफोडी करायला पाहिजे। महायुतीत साहेब आमच्याकडे निवडणूक लढणार आहेत, तर आम्ही तर त्यांचंच काम करणार आहेत। आमचा कार्यकर्ता त्यांच्याच पाठीमागे राहणार आहे। आमचे कुठं तर लोक फोडाफोडी करतायत म्हणून आम्ही थोडंसं आमदार साहेबांवर आता बोलतो। आमचे लोक फोडायला नाही पाहिजे। योजनेचा फार मोठा फायदा आमच्या महायुतीला यावेळेस होणार आहे। का तर प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आज 4,500 पैसे येऊन पडले आहेत। म्हणून ती बहीण अतिशय जागरूक झाली आहे आणि तिला कळाले की पैसे आता कोण टाकलं, कुणाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे। आपण मतदानामध्ये 50%च्या दावादार आहोत। जेवढं पुरुषाच्या मताला किंमत आहे तेवढीच आपल्याही मताला किंमत आहे। म्हणून ह्या निवडणुकीमध्ये अतिशय सुज्ञपणे आमची लाडल्या बहीण योजनेतल्या आमच्या या भगिनी मतदान करतील, महायुतीच्या पाठीमागे राहतील। शक्ती केंद्र प्रमुख असतील ते संभ्रमात होते, ताई तुम्ही वेगळं फिरता, एकत्र फिरा। म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं सगळ्याचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही तिघांनी ठरवलं की आपण तिघांनी एकत्र फिरलं पाहिजे आणि तिघापैकी ज्याला कोणाला कमळ अशी निशाणी मिळत त्याच्या पाठीमागे आम्ही ताकदीनिशी सर्वजण म्हणून काम करणार। काही नाही, होऊ घातलेल्या विधानसभेसाठी आम्ही आमचं संघटन वाढवत आहोत। आम्ही आमचं संघटन बघत आहोत। आज 17-17.5 सर्कल आहेत। 2 सर्कल आमचे बाकी राहिले आहेत। बाकी सगळ्या सर्कलचे आम्ही अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या आहोत। बरं वाटलं। कुठं तर महायुतीमध्ये आमचा बूथ प्रमुखाला वाटायला की आपल्याला जागा मिळते का नाही, बूथ प्रमुख संभ्रमात पडला। म्हणून आम्ही आमच्या बूथ प्रमुखाला सांगतो की बाबा शेवटपर्यंत आपण आपली युती असली तरी आपण आपला दावा सोडला नाही। आणखीन पण आम्ही आमची उमेदवारी वसमत विधानसभेमधून भारतीय जनता पार्टीला मागत आहोत। पक्षश्रेष्ठी नक्की आमचा विचार करायला असं आम्हाला वाटतंय। आम्ही एकट्या आमदारावर टीका-टिप्पणी केलीच नाही। दोन्ही जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्यावर केली टीका-टिप्पणी आमदारावर आज आम्ही एवढ्यासाठीच बोललो की आमदार साहेब महायुतीत निवडणूक लढणार आहेत, तर आमदार साहेबांना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, त्यांचे कार्यकर्ते फोडाफोडी करायला पाहिजे। महायुतीत साहेब आमच्याकडे निवडणूक लढणार आहेत, तर आम्ही तर त्यांचंच काम करणार आहेत। आमचा कार्यकर्ता त्यांच्याच पाठीमागे राहणार आहे। आमचे कुठं तर लोक फोडाफोडी करतायत म्हणून आम्ही थोडंसं आमदार साहेबांवर आता बोलतो। आमचे लोक फोडायला नाही पाहिजे। कुठली निवडणूक तुम्ही पण पाहिली, प्रत्येकाने अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे, वसमत विधानसभेला माहीत आहे लोकसभेमध्ये काय झालं। आता विधानसभेला आम्ही आमची चूल मांडता येते का, आम्हाला कमळाची उमेदवारी मिळते का, कमळ मिळालं तर आम्ही 3 उमेदवार आहोत, पण 3पैकी कुणालाही उमेदवारी मिळाली, आमचं उमेदवार म्हणजे कमळ आहे। कमळ मिळालं तर आम्ही अतिशय ताकदीनं आमची वसमत विधानसभा लढणार आहोत। युती झाली ना, युतीमध्ये जर आता यदा कदाचित पक्षश्रेष्ठीचं आम्हाला जशा पद्धतीचं सांगणं आलं त्या पद्धतीनं आम्ही पुढची पावलं उचलणार आहोत। असं आहे, ही स्पर्धा आहे। आज 6 पक्ष आहेत, दोन्हीकडे, तिकडं 3 पक्ष, इकडे 3 पक्ष, घटक पक्ष, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो पक्ष वाढविण्याचं काम आणि
तिकीट मागण्याचं काम, उमेदवारी मागण्याचं काम करत असतो. आणि महायुतीचा उमेदवार अजून कुठंच काही तसं डिक्लेअर झाले नाही ना. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. तुमच्या माध्यमातून मी विद्यमान आमदाराला सुद्धा सांगू इच्छितो की आपण महायुती म्हणून आमच्या नरेंद्र मोदी साहेबाचा असेल, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाचा असेल, तर तुम्ही कुठंच उल्लेख करत नाहात ना. मग महायुती आम्ही कशी धरायची? म्हणून तुम्ही हा प्रश्न विद्यमान आमदाराला सुद्धा विचारा की तुम्ही महायुती म्हणून कुठं कसं निवडणूक लढवत नाहीत. तुम्ही आमच्या महायुतीमधल्या नेत्याचे फोटो का लावत नाहीत? मग कुठेही तुम्ही महायुती म्हणून जर निवडणूक लढवणार असाल तर तुम्ही विरोधी पक्षाचे माणसं फोडा. आणि तुम्ही एवढे सक्षम आहात तुम्ही, तर मग माणसं फोडून कुठं निवडणुका जिंकता येतात का? मागील काळात ज्यांनी माणसं फोडले तो माणूस या मतदारसंघामध्ये हारलेला आहे. मागचंच उदाहरण, अपक्ष शिवाजीराव जाधव उभे होते, त्यांनी माणसं फोडल्याच्या नंतर अगोदर त्यांची परिस्थिती खूप चांगली होती, पण ज्यावेळेस त्यांनी मंगल कार्यालयावर बैठक घेऊन 2000 कार्यकर्ते या मतदारसंघातले फोडले, त्यावेळेसपासून त्यांची परिस्थिती ही कमी होत गेली. म्हणून जो माणसं स्वतःवर विश्वास नसतो, स्वतःच्या कार्यकर्त्यावर विश्वास नसतो, स्वतःच्या कामावर विश्वास नसतो, तो माणूस मग काय करण्यासाठी मग असे माणसं फोडण्याचं काम करतो. म्हणून जो माणूस फोडतो तो माणूस स्वतःच्या जीवावर तो निवडून येऊ शकत नाही. यात्रा तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या गाड्या होत्या 50 आणि त्या गाड्यामध्ये माणसं होती 100. जन आशीर्वाद यात्रा म्हणल्याच्या नंतर त्या लोकांनी जन आशीर्वाद यात्रेचं स्वागत केलं पाहिजे. लोक त्या संवाद यात्रेमध्ये सामील झाले पाहिजे. इथं कसं होतं की सगळं यांचं होतं, सगळं म्हणजे गुत्त दिलेलं. ड्रोन कॅमेरा यांचाच, बँडवाले यांचेच, फटाके यांचेच, त्यांना डोक्यावर घेणारे सुद्धा माणसं यांचेच. अशी कुठं काय जनसंवाद यात्रा असते का? जनसंवाद यात्रा म्हणजे लोकांनी उत्स्फूर्तपर्यंत त्यांना स्वागत केलं पाहिजे. लोकांमध्ये उत्साहच नाही, कारण 5 वर्षे त्यांनी स्वतःशिवाय कोणाचंच काम केलं नाही. प्रत्येकाला कामामध्ये अडचण आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आणि आता ह्या गोष्टी सगळ्या पेड गोष्टी येतात आजच्या काळामध्ये. जसं आज मयताचं सामानसुद्धा मयतीचं सगळं क्रियाक्रम करायला सुद्धा ज्यावेळेस सगळं माणसं पैसे देऊन घेतात, तर त्या याच्यामध्ये काही हे राहत नाही, स्नेह राहत नाही किंवा जिव्हाळा राहत नाही. तशाच पद्धतीची ही जनसंवाद यात्रा आहे. सगळ्याला हे गुत्त दिलेलं आहे आणि त्या गुत्त्याप्रमाणे जे तो पैशामुळे तो काम करत आहे. म्हणून निवडणुकीचा निकाल हा, आणि आम्ही त्याच्याचमुळं श्रेष्ठीला सांगत आहोत की ही महायुतीची जागा घालू नका, कारण आता प्रत्येक जागा ही आपल्याला जिंकायची. आज या अडचणीच्या काळामध्ये आपण एका जागेने राहिलो. अटलजींचं सरकार हे एका मतानं पडलं आहे. म्हणून ही जागा जर निवडून आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय निवडून येणार नाही. कारण लोकांना द्विधा भूमिका, डबल भूमिका, एकदा इकडं दाखवायचं आणि इकडं काम करायचं आणि इकडं काम करून तिकडं दाखवायचं, आणि अशा पद्धतीने ही जागा येणार नाही. अनेक आश्वासनं दिली. मी तर सांगतो, एका याच्यामध्ये त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की पूर्णा नदीवरचे बंधारे नाही झाले तर मी निवडणूक लढविणार नाही. मी सांगतो असं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघतो, बंधारे काही होत नाही. तर प्रत्येक कामाचं असंच आहे, एवढे पैसे आणले तेवढे पैसे आणले, प्रत्येक गावात नुसतं नारळ फोडण्याचं काम केलं, कुठंच कामं झालं नाही, कुठंच विकास नाही. फक्त कागदावर आणि सोशल मीडियावर विकास आहे. यांचं काहीही नाही. स्वतःच्या जीवावर विश्वास नाही, स्वतःच्या कामावर विश्वास नाही, काम नाही. म्हणून हार हे निश्चित आहे. म्हणून आमची विनंती भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना की ही जागा निवडून आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीला द्यावी.